नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. अक्षय बसलेला असतो आणि जी घटना घडली आहे सगळी, घरात काय भांडण वगैरे सगळ्या गोष्टींचा बारकाईने तो अभ्यास करत असतो. तो म्हणतो की मी जेव्हा आईला म्हटलं की ती कुठं चालली आहे तर ती मला सहज म्हटली की अरे रमासाठी औषधं आणायला चालली. तर अक्षय तिला म्हणालेला असतो आभ्याला सांग, मला सांग, दादाला सांग, तू का चालली इतक्या उन्हामध्ये. तेव्हा ती सहज म्हणते अरे मी अभिला सांगितलं होतं पण अभिला काहीतरी काम आहे, मग तो नाही म्हणाला. आणि जेव्हा अक्षय बाहेर आलेला असतो हॉलमध्ये तेव्हा अभि कुणाशी तरी बोलत असतो की अरे ऊन असू दे किंवा काही असू दे, तुझी मदत करायची म्हटलं ना की मी एका पायावर येणार. आणि अक्षय म्हणतो की जेव्हा आईने औषध आणायला लावलं रमासाठी तेव्हा अभि डायरेक्ट नाही म्हणाला. आणि आता कुणाच्या तरी सांगण्यावरून किंवा मित्रासाठी तो इतक्या उन्हामध्ये चाललाय, म्हणजे घरच्या लोकांची त्याला किंमत नाहीये आणि बाहेरच्या लोकांची मदत करायला एका पायावर चाललाय, तेही इतक्या उन्हात. या गोष्टीचा अक्षयला राग आलेला असतो आणि म्हणूनच तो राग अभिवर काढतो. या सगळ्या गोष्टीचा तो आता विचार करत असतो. या सगळ्यावर अभिने अक्षयला मारलेलं असतं. अक्षय जेव्हा मार खातो तेव्हा त्याच्या तोंडातून रक्त आलेलं असतं. आणि आजी म्हणते की मला लाज वाटते स्वतःचे नातू म्हणून घ्यायला, मुकादमांचं रक्त आहे, लाज वाटत नाही का असं वागायला. काकाही म्हणलेले असतात तुमचं पटत नसेल तर एकमेकाचं तोंडही बघू नका आणि एकमेकाशी बोलूही नका. सगळ्या घटनेचा अक्षय मात्र बारकाईने अभ्यास करत असतो. त्याला खूप वाईटही वाटतं पण काहीतरी निर्णय घ्यायचा असतो, कारण घरात ही रोज भांडणं कटकट अक्षयला नको असते. अक्षय विचारच करत असतो तितक्यात रमा येते. बाहेर कुठेतरी गेलेली असते. रमा म्हणते काय हो, कसला विचार करताय. तो म्हणतो हे बघ रमा, आता माझं ठरलंय आणि ते फायनल आहे. काय हो, आपण इथे राहणार नाही, आपण आता आपल्या फ्लॅटवर राहायला जायचंय. जे काय ऑफिसचं काम असेल मी तिथूनच करणार, आता मला या घरात राहायचं नाहीये. रमा म्हणते तुम्ही काय बोलताय, कळतंय का. अक्षय म्हणतो पूर्ण विचार केलाय मगच निर्णय घेतलाय रमा, त्यामुळे उगाच काही मला शिकवू नकोस आणि प्लीज माझं मन तर अजिबात वळवायला जाऊ नको. काय हो, आपण तिकडे जायचं, मग अर्थाचा विचार केलाय का. अक्षय म्हणतो अर्था माझी मुलगी नाहीये, अभिची मुलगी आहे, जबाबदारी त्याची आहे, आपली नाहीये. आणि तू सुद्धा आता ऍक्सेप्ट कर, तू काही तिची सख्खी आई नाहीयेस, काकू आहेस, त्यामुळे इतका विचार करण्याची गरज नाहीये. जोपर्यंत इथं होती तोपर्यंत खूप तिला जीव लावला आणि तिची काळजीही घेतली ना. आता आपला आपण संसार बघूया. अभ्याचा संसार वेगळा आणि माझाही संसार वेगळा. मला माझा संसार बघायचा आहे, अभि त्याचा संसार बघेल. कळतंय का तुला, आपण दोघं आम्ही जरी भाऊ असलो तरी वेगवेगळे, त्याचा संसार वेगळा आणि माझा संसार वेगळा. त्यामुळे रमा तू फक्त स्वतःचा संसार बघ आणि स्वतःच्या संसाराची काळजी कर. कळतंय का तुला, हे एक्सेप्ट कर आणि डोक्यात फिट कर. मी वेगळा आणि अभ्या वेगळा, आपल्याला फक्त आपला संसार बघायचा आहे. आपण जर आपल्या फ्लॅटवर राहायला गेलो तरच ही रोजची कटकट भांडणं सगळं काही जागेवर थांबेल. आणि मला तेच हवंय, रोज ही भांडणं नको आणि अजून वाईटपणा नको आपल्यात. त्यामुळे आपण इथून जाऊया, हाच बेस्ट पर्याय. आणि रमा मला असं वाटतं की तूही तो ऐकायला पाहिजे. आता रमा मात्र शांत बसते. रमा अक्षयला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करते पण अक्षय म्हणतो हे बघ, उगाच मला काही समजायला जाऊ नको, निर्णय पक्का झालाय, तू काही म्हटली तरी निर्णय मी काय बदलणार नाहीये. इकडे आता आजी सीमाला बोलत असते आणि सीमा काय ग, तुला एकही गोष्ट धड करता येत नाही का. बोलला होता ना तुला अभि, मग मनातच ठेवायचं ना. ते अक्षयला काय सांगायला गेलीस तू जर अक्षयला सांगत नव्हती तर इतकं मोठं भांडण होतच नव्हतं आणि घरात हा वाद होतच नव्हता. सीमा तुला स्वतःची बुद्धी नाही का ग, वापरता येत नाही का. एक सुद्धा या घरातलं माझ्यावर पडलेलं नाहीये, सगळे बिनडोकेत. आई खरंच माझी चूक झाली, मी मान्य करतेय ना. एक होती ती माही, माझी माही सुद्धा राहिली नाही. सीमा लगेच म्हणते आई असं काय म्हणताय तुम्ही, माही सुद्धा राहिली नाही. माही आहे की आपल्या घरात. अगं आहे, पण जवळजवळ ती आता रमाच झालीये ना. सगळं काही रमासारखं वागते म्हणल्यावर ती रमाच आहे ना, मला काय उपयोग आहे तिचा. ते बरोबर आहे आई तुमचं, अगदी ती रमासारखीच वागतीये. आता ह्या गप्पा मारत असतात लगेच अक्षय येतो. अक्षय म्हणतो काय चाललंय आई आजी, सांगता का तुम्ही दोघी काय बोलताय. अरे काय नाही रे आजी, मला तेच सांगत होता की दोघांमध्ये भांडण झालं, खरंच वाईट वाटलंय. आणि अक्षय मला तुमच्या दोघांमध्ये भांडण लावायचं नव्हतं आणि मी चुगली खरंच केली नाही, मी अगदी सहज सांगितलं, मला माहित नव्हतं इतकं मोठं भांडण होणार आणि तुला इतकं वाईट वाटणार. आई तू शपथ वगैरे घेऊ नको आणि वाईट तर अजिबात वाईटून घेऊ नको. ह्या अभिसाठी तुला वाईट वाटून घ्यायची काही गरज नाहीये, कळतंय का. आणि तू चुगली तर अजिबात लावलेली नाहीये. आई तुझी वागली ना अगदी योग्य आणि बरोबर आहे, त्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नका प्लीज. सीमाला म्हणतो मला जरा आजीशी बोलायचंय. अरे हो बोल की. आजी लगेच म्हणते ए सीमा जा की, तुला कळत नाही का आम्हाला दोघांना बोलायचंय. सॉरी खरंच चुकलं माझं अक्षय, माझ्या लक्षातच आलं नाही. अगं आई तू वाईट का वाटून घेतीयस, मला ऑफिसच्या कामा. अरे काहीही बोला पण खरंच मी इथे थांबायला नको होतं. सीमा बिचारी आता घाई गडबडीत गेलेली असते. आजी लगेच म्हणते अक्षय तुझी आई सुद्धा ना, तिला काही कळत नाही. अक्षय म्हणतो आई आजी
प्लीज माझ्या आईविषयीचं काही बोलायचं असेल तर मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. सॉरी बाबा अक्षय, चूक झाली, मला काही बोलायचं नाही त्या सीमाविषयी. बोल, इतक्या दिवसात माझ्याशी काहीतरी बोलायला आलाय ना, बोल बाबा बोल, मी ऐकतेय निवांत. अक्षय आजीच्या कुशीत रडत असतो. आजी म्हणते, अरे बाळा काय झालंय? अक्षय तू का रडतोय सांग बरं मला. अक्षय जरा स्वतःला सावरतं, उठून बसतो आणि मग म्हणतो की आजी हे घरात चाललंय ना मला अजिबात आवडत नाहीये आणि मला हे सगळं आता थांबवायचंय. अरे बाळा मला तरी कुठं आवडतंय हे. मलाही वाटतं की सगळ्यांनी चांगलं आणि शांततेत जगावं, असं गोंधळ घालून नको जगायला. सगळ्यांनी भांडण वगैरे करू नये आणि आपली आपली लाईफ आहे ना आपल्या आपल्या पद्धतीने जगावं. अक्षय मला एवढंच काय वाटतं रे. अक्षय म्हणतो, आजी पर्याय नाही असं म्हणू नको ग, पर्याय आहे आणि पर्याय मी शोधलाय. काय म्हटलास? हो. हे बघ, मला त्या अभिशी बोलायला लावू नको, मी जाणार नाहीये. अगं आजी तुला या संकटात टाकणारच नाहीये मी तुला का पाठवेल त्या अभिकडे बोलायला? मी तुला त्याच्याकडे बोलायला लावणार नाहीये. मी स्वतःच एक पर्याय शोधलाय. आजी मी हे घर सोडून दुसरीकडे राहायला जायचा निर्णय घेतलाय आणि मला असं वाटतंय की मी दुसरीकडे राहायला जावं, यात काही वावगं नाहीये. आजीला मात्र आता धक्का बसतो आणि ती अक्षयकडे बघतच थांबलेली असते. इकडे मात्र आता रमा फोन लावते आपल्या माहीला आणि माहीला सांगते, काय ग माही काय करतेयस? काय ग अक्षय बरा आहे का? हो. रमा म्हणते, बरा आहे की. अगं माही तू उद्या जाणार आहे ना यांना भेटायला, मग तयारी केली आहे का? बघ यांनी तुला ओळखलं नाही पाहिजे. अगं तू टेन्शन घेऊ नको रमा, मी माही आहे, मी पूर्ण काळजी घेणार. अक्षय मला ओळखणार नाही. बोल अजून काय चाललंय? माही मला खूप टेन्शन आलंय ग. माही म्हणते, रमा आता कसलं टेन्शन आहे तुला? अगं सगळ्याच गोष्टींचं. आता यांच्या डोक्यात एक नवीन खूळ आलंय, आपण वेगळं राहायचं. कारण घरात वाद होतात, भांडण होतात, त्यामुळे ते म्हणतात की सारखा मूड माझा असा बदलून जातो आणि अजिबात आनंदी वाटत नाही घरामध्ये. नेहमी असं तंग वातावरण असतं, त्यामुळे घरात यावं राहावं असं काही वाटतच नाही. ऍडजस्टमेंट करून सुद्धा कंटाळा आलाय मला. त्यामुळे अक्षय म्हणतात की आपण दोघं आता वेगळं राहूया आपल्या आपल्या फ्लॅटवर. माही म्हणते, काय? हो आता त्यांचा निर्णय पक्का झालाय ना, मग त्यामुळे आता मीही काही करू शकत नाही ग. मला मात्र हे घर सोडायचं नाहीये, सगळ्यांच्या सोबत इथेच राहायचंय. रमा म्हणते माहीला, तुला मी सांगितलंय तू कोणाला सांगू नकोस हा. अगं मी कोणाला सांगणार आहे आणि सांगण्यासारखं माझ्याकडे आहे तरी कोण? आणि तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित होणार, थोडासा वेळ जाऊ दे. आणि अजिबात टेन्शन घेऊ नको, मी कुणाला सांगणार नाही, माझ्याकडे कोणी सांगण्यासारखं नाहीच आहे. चल आता फोन ठेव बरं रमा. आणि आता रमाने माहीने फोन ठेवलेला असतो, तरीही रमा अजून टेन्शनमध्येच असते. माही मात्र इकडे टेन्शनमध्ये आलेली असते. फोन ठेवते तरी अक्षयचा आणि रमाचाच विचार करते. आता रमा आणि अक्षय घरापासून वेगळे राहणार म्हणजे दोघांना एकमेकांसाठी खूप काही वेळ देता येणार, एकत्र येणार, जास्त जवळीक साधणार. आणि वेगळे म्हटल्यावर वेळ तर त्यांचाच झालाय. अगं माही ठीक आहे ना, ते नवरा बायको आहे म्हणून वेगळे राहताय, तू एवढी काय टेन्शन घेतीये आणि तुला एवढं टेन्शन कसलं येतंय? आता माही स्वतःलाच प्रश्न विचारत असते. ठीक आहे राहायचंय वेगळं तर राहू दे, पण उद्या भेटतेय ना अक्षयला. अगं तेवढंच त्याला बघता येईल, भेटता येईल, तुला जे हवंय डोळ्याने बघता येईल अक्षयला, आणि जवळून त्याला बघितलं की तुला बरं वाटणार. त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार करू नको, उद्या अक्षयला भेटायचंय त्या गोष्टीची तयारी कर. कळतंय का माही? आता माही स्वतःची समजूत काढत असते. इकडे मात्र अक्षय आजीला कन्व्हिन्स करत असतो आणि स्वतःची बाजू मांडत असतो. आजी मला असं वाटतं आम्ही दोघं बाहेर गेलो की आमचा संसार करता येईल, एकमेकांना वेळ देता येईल, आम्हालाही सुखाने शांततेत संसार करायचा आहे ना ग. अक्षय म्हणतो, आजीला ही रोजची भांडणं कटकट नको आहेत ग, शांततेत सुखाने आनंदाने संसार करायचा आहे मला रमासोबत. आणि मला असं वाटतंय की यात काही वावगं नाहीये किंवा चुकीचं सुद्धा नाहीये. प्लीज आजी आम्हाला बाहेर जायची परवानगी दे. अजून मी घरात कोणालाही सांगितलं नाहीये, पहिले तुला सांगतोय. हा जर निर्णय घरात कळाला तर 100% भांडण वाद होणार, कटकटी होणार, म्हणूनच तुला आधी सांगून ठेवलंय. पण मी मात्र पक्का निर्णय घेतलाय. माझ्या फ्लॅटवर मी जाऊन राहतो, माझा असा संसार करतो. इथे कुणाशी बोलायलाही नको आणि वादही घालायला नको. लांब गेलं ना की सगळं काही सुरळीत आणि छान होणार. आजी प्लीज तुला काय वाटतंय सांग. आजी विचार करते आणि आजी म्हणते, हे बघ अक्षय तू ये ना अजून 2-3 दिवस घे आणि थंड डोक्याने विचार कर. तरीही तुला वाटलं की इथून जावं आणि वेगळा संसार मांडावा तर तू जा आणि वेगळा संसार कर, माझी काही एक हरकत राहणार नाही. पण अजून 2-3 दिवस घरात थांब, वातावरण बघ, विचार कर, मग निर्णय घे. कारण हा खूप मोठा आणि महत्वाचा निर्णय असं मला वाटतंय. आता आजीने सांगितलंय म्हटल्यावर अक्षयलाही ते पटलेलं असतं. अक्षय म्हणतो, ठीक आहे आजी, अजून 1-2 दिवस मी वाट बघतो आणि काय तो निर्णय तुला परत येऊन सांगेल मी. मग तर मला जाण्याची परमिशन देणार. हो तुझा निर्णय बदलला तर चांगलंच आहे, नाही बदलला तर मी तुला जाण्यासाठी सांगणार. आता आजीने चांगलाच निर्णय दिलेला असतो अक्षयला. अक्षयही 2-3 दिवस थांबायला तयार असतो.
अक्षय म्हणतो, आजी मला वाटलं नव्हतं इतक्या पटकन माझा निर्णय स्वीकारशील आणि या घरातून जाण्यासाठी मला परमिशन देशील. तू काही रिॲक्ट सुद्धा झाली नाही, अगदी सहजपणे सगळं काही एक्सेप्ट केलं. आजी म्हणते, बाळा मला दिसतंय ना या घरात तुझी कोंडी होतीये, तुला स्वतःच्या मनासारखं वागता येत नाहीये, तुझी घुसमट होतीये, सगळी जबाबदारी तुझ्यावरच पडतीये. आणि हे बघ अक्षय, मी एक आजी म्हणून हे नक्कीच समजून घेऊ शकते आणि म्हणूनच मला तुला कुठल्याही बंधनात ठेवायचं नाहीये, कुठल्याही जबाबदारीत ठेवायचं नाहीये. तुलाही तुझी लाईफ आहे ती तू जगलीच पाहिजे. तू 2-3 दिवस थांब, योग्य तो निर्णय घे, मला परत येऊन सांग, मग मी तुला सांगते काय करायचं आणि काय नाही. अक्षय म्हणतो, आजी खरंच थँक्यू, इतका आधार मिळालाय मला की बस. इकडे आजीने तिच्या रूममध्ये रमाला बोलवलेलं असतं भेटायला आणि रमा लगेच येते. आजी तुम्हाला बोलवलंय. आजी लगेच हातातला मोबाईल देते आणि म्हणते, बघ मोबाईलमध्ये माहीचा आणि रमाचा एकत्र फोटो असतो. आजी म्हणते, काय ग याच्यावर काय बोलणार आहे तू? आता रमा रडायला लागलेली असते. आजी हे बघा माझं ऐकून घ्या, मी काय सांगतेय तुम्हाला आणि प्लीज माझा ऐकल्याशिवाय कुठल्याही निर्णयावर पोहोचू नका. आजी लगेच म्हणते, काय गे रडून नाटक करू नकोस, माझा नातू हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय आणि ज्या क्षणी माझ्या कानावर आलं की माझा नातू हे घर सोडून जाण्याचा विचार करतोय त्या क्षणी माझ्या लक्षात आलं तू माही नाहीस, रमा आहेस. कारण हे माही कधीही करू शकत नाही, फक्त रमाच करू शकते आणि तू हे करून दाखवलंस. त्याला सांगितलं की हे घर सोडून जाऊया, वेगळा संसार थाटूया, हे सगळे विचार फक्त रमा तुझेच असू शकता, माहीचे कधीच असणार नाही याची खात्री पटली आहे मला. आता बोल तुझं काय म्हणणं आहे यावर? आजी माझं ऐकून घ्या. हो त्यासाठीच तुला बोलवलंय मी. रमा आजीला म्हणते, आजी तुम्ही खाली बसा. आजी म्हणते, माझ्या नातवासोबत असं का करतेयस आणि माझं घर तोडतीये हे मला अजिबात पटत नाहीये. रमा म्हणते, आजी तुम्ही शांतपणे खाली बसा, मी काय सांगते ते ऐका. आजीचं एकच ध्येय असतं की रमा माझं घर तोडतीये आणि माझ्या नातवाला मायापासून लांब नेतीये. आता म्हणते तुझं सत्य माझ्यासमोर आलंय ना, मग माझ्या नातवाला किंवा घर तोडण्याचा प्रयत्न का करते? रमा आता रडायला लागलेली असते. आजीला जवळ बसवते आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत काय घडलंय सगळं काही खरं खरं सांगते. पण आजीचा रमाच्या बोलण्यावर फारसा काही विश्वास बसत नव्हतो. आजी एवढं काही सिरियसली घेत नाही आणि अगदी सहज ती काय सांगते ते ऐकत असते. रमा मात्र रडत असते आणि अगदी खरं जेवढं काय झालंय ते सगळं सांगत असते. माझा ऍक्सिडेंट झाला, 2 महिने मी कोमात होते, साईच्या आईने मला सांभाळलं आणि मी स्वतः कोणी हे मला आठवतही नव्हतं. हळूहळू जेव्हा आठवलं तेव्हा मी डायरेक्ट इकडे आले होते आपल्या घरी. पण इकडे आले तेव्हा यांच्यासोबत दुसरीच मुलगी पूजेसाठी बसली आणि मग आपल्या घराच्या बाहेर नीलने मला किडनॅप केलं आणि आता अक्षयने दुसरं लग्न केलंय, चांगला संसार चालू आहे, सगळे सुखाते हे मला सांगितलं आणि परत मला नीलने आता त्याच्या घरी देविका आणि नील या दोघांनी किडनॅप करून ठेवलं. आजी मी काय सांगतेय विश्वास बसतोय का? आजी सगळं हसत असते आणि रमा काय म्हणतेय ते ऐकत असते. रमाने इतकं सगळं आजीला सांगितलेलं असतं आणि म्हणते की जेव्हा मला नीलने किडनॅप केलं होतं, देविकाने किडनॅप केलं होतं, त्यांना जी माहीची प्रॉपर्टी आहे ती सगळी पाहिजे होती म्हणून मी तिच्यासारखी दिसत होते म्हणून माझ्या सह्या घेऊन त्यांना सगळी काही प्रॉपर्टी हडप करायची होती आणि माहिती नाही कुठून काय हे सगळं काही माहीला कळालं आणि माहीने मला तिच्या घरात किडनॅप करून ठेवलं होतं. नीलने आणि देविकाने त्यांच्या तावडीतून मला तिने सुखरूप सोडवलं. सगळं काही माहीने केलंय म्हणूनच मी तुमच्यापुढे उभी आहे. आणि हे बघा आजी, मला हे तुमचं घर तोडायचं नाहीये किंवा वेगळंही करायचं नाहीये आणि अक्षयला या घरापासून लांबही घेऊन जायचं नाहीये. मलाही वाटतं या घरात राहावं सुखाने सगळ्यांनी एकत्र. या घरातून दुसरीकडे जाणं हा पर्याय नाहीये मला माहिती आहे, पण मी सुद्धा अक्षयला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. वेगळं राहायचा निर्णय चुकीचा आहे, आपण इथेच राहूया सुखाने, सगळे आनंदात इथेच राहूया. आजी प्लीज माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आजी मात्र रमावर विश्वास ठेवायला तयारच नसते. ती म्हणते, काय गये तू कशावरून खरं सांगतेय? सगळं काही ड्रामा खोटं सांगत असणार, हे कशावरनं नाही? तू जर खरी असती तर लगेच तेव्हाच आली असती. तुला आठवत नव्हतं, तुझी याददाश्त गेली, तू कोमात होती, हे कशावरनं मी विश्वास ठेवू? तू सगळं काही खोटं सांगतेय हे सुद्धा असू शकतं ना. तू सुद्धा नाटक करून आता मला फसवत असशील तर. आजी प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी कुठलंही खोटं बोलत नाहीये आणि नाटक तर अजिबात करत नाहीये. रमा खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करते पण आजीला ऑलरेडी रमाचा राग येत असतो, त्यामुळे आजीला काही विश्वास बसत नसतो. आजी म्हणते, काय गये रमा, तू म्हणतीये ना की सगळं काही तू खरं सांगतीये, खरं बोलतीये. तू जर खरी असशी ना घरातल्या एकाला तरी विश्वासात घेतलं असतं आणि सगळं काही खरं सांगण्याचा प्रयत्न केला असता. आजी तुमचं अगदी बरोबर आहे, पण घरातल्या एकाही माणसाला कळालं असतं तर कुणाकडून तरी यांच्यापर्यंत ही बातमी गेलीच असती. मग हे जे माझ्यावर विश्वास ठेवताय, प्रेम करताय, काहीही ठेवलं नसतं, यांना जबर धक्का बसला असता
आणि हे अजून तुटत गेले असते किंवा यांचा विश्वासघात केलाय असं त्यांना वाटलं असतं. म्हणून मी त्यांना सांगितलंच नाही, त्यांना वाईट वाटू नये किंवा मी त्यांच्यापासून लांब जाईल या भीतीने आई आजी मी त्यांना काही एक सांगितलं नाही. प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. रमा खूप रडत असते आणि स्वतःची बाजू आजी पुढे मांडत असते. माही विचारी खूप रडत असते आणि आजी शांतपणे ऐकत असते, कारण आजीला या सगळ्या गोष्टींवर विश्वासच नसतो. हे बघा आजी, प्लीज तुम्ही त्यांना काही सांगू नका असंच मला वाटतं, कारण त्यांना या गोष्टीचा खूप त्रास होणार आहे. आणि मीही त्यांना जेव्हा पहिल्यांदा बघितलं तेव्हा मलाही तेच वाटलं, त्यांना बिलगून अगदी सत्य काय ते सगळं काही सांगावं. पण नंतर विचार केला हे सगळं सत्य कळालं तर त्यांना खूप त्रास होणार, वाईट वाटणार. त्यांचा विचार करून अगदी मी शांत बसले आणि सगळं काही सहन करतेय. आजी, पण तुम्हाला जर सांगायचं असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता, कारण मलाही कंटाळा आलाय आता ही लपवाछपी करायचा, सगळं काही लपवण्याचा, सगळं काही जे सुरळीत चाललंय ते रोज काहीतरी नव्याने संकट असतं आणि त्या संकटाला सामोरं जाण्याचा मलाही खूप कंटाळा आलाय आजी. मला असं वाटतंय की तुम्ही सांगूनच टाका, कारण एकदा काय ते त्यांना कळेल आणि निर्णय घ्यायचा आहे तो घेतील ते. आता इतकं स्पष्ट सांगितलंय म्हणल्यावर आजी लगेच रमाकडे बघायला लागलेली असते. हे बघा, तुम्हाला त्यांना सांगायचं असेल तर सांगा, पण त्यांना खूप त्रास होणार आहे. तरीही तुम्हाला सांगून जर बरं वाटत असेल तर तुमचा निर्णय आजी. सांगायचं तर सांगा, पण हे घर मात्र विस्कळीत होणार, त्यांना त्रास होणार आणि ते मला या घरातून दुसरीकडे राहायला घेऊन जाणार. घर जोडून ठेवायचं असेल तर त्यांच्यापासून हे गुपित लपून ठेवायला लागणार आहे आजी. पण निर्णय तुमचा, सर्वस्वी तुमचाच राहणार आहे. मी यात काही करू शकत नाही. आजी लगेच म्हणते, अगं रमा, हो मला हेच बघायचं होतं आणि हीच खात्री करायची होती खरी रमा नेमकी काय करते आणि खरे रमाने जे तू केलंय तेच केलं असतं. आता मात्र माझी खात्री पटली आहे की तूच माझी रमा आहे आणि तूच खरी रमा आहेस आणि हे सगळं काही तूच करू शकते. आजी आता रमाला जवळ घेते आणि प्रेमाने मिठी मारते. तीही खूप प्रेमाने तिच्या जवळ जाते, पण आजी इतकी विचित्र असते की बस हिला दाखवते की मी तुझ्यावर विश्वास ठेवते, पण आजीच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लॅन शिजत असतो. आजी मात्र रमासोबत गोडगोड वागण्याचा प्रयत्न करते, पण डोक्यात मात्र काहीतरी वेगळे चक्कर चालू असतं. आजी स्वार्थीपणाने वागत असते रमाशी आणि स्वतःची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न करते. तिला म्हणते की तू काही झालं तरी अक्षयला या घरातून जाऊ द्यायचं नाही, त्याला समजून सांगायचं की या घरातून बाहेर जायचं नाही, काय असेल ते इथेच आपण सगळ्यांनी गोडी गोविंदाने राहायचं. आई आजी, तुमचं म्हणणं मला पटतंय आणि यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करणार. या घरातून आपण कुठेही जायचं नाही आणि घर तर अजिबातच तोडायचं नाही. आपण सगळे मिळून इथेच राहूया आणि सगळे सुखाने राहू. आता आजीला हवंय ते मिळत असतं, त्यामुळे आजी कशाला काय ते रमावर ऍक्शन घ्यायला लागले. आजी फक्त शांतपणे आता बघत असते. अक्षयच्या नजरेतही आजीला वाईट व्हायचं नसतं आणि सगळ्यांसमोरही ती किती गुड आजी आहे हे दाखवायचं असतं. रमाबरोबर प्लॅन करून तिने बरोबर अक्षयला जागेवर ठेवण्याचा विचार केलेला असतो आणि आजी आता सक्सेसही झालेली असते. रमाचं गुपित आजी लपून ठेवणार आणि अक्षयला या घरापासून वाचवण्यासाठी रमाला पुढे करणार. दोन्ही कामं आजीची एकाच वेळेला झालेली असतात. इकडे मात्र ऑफिसमध्ये माही आधीच येऊन बसलेली असते आणि सगळी काही तयारीत आलेली असते. आता लगेच आजी, अक्षय, अभि आलेले असतात आणि ती म्हणते, हॅलो मी माही. आजी म्हणते, ओ, आणि आता सगळे बसलेले असतात आणि आता मात्र यांची मीटिंग सुरू होणार असते. आता यांनी मीटिंगला प्रोफेशनली सुरुवात केलेली असते आणि जेव्हा आजी आणि अभि त्या माहीला बघतो तेव्हा त्यांना धक्का बसलेला असतो, कारण ओरिजिनल माहिती नसते, तिने तिची मैत्रीण पाठवलेली असते. मी जर स्वतः गेले तर अक्षयला कळणार मी कोण आहे, म्हणून माहीने तिची मैत्रीण पाठवलेली असते. अक्षय म्हणतो, हे बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सॉरी म्हणतो, कारण मी तुम्हाला म्हटलं होतं की शार्प 6:30 वाजता आपण मीटिंग करूया, पण माझाच काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम असल्यामुळे आपण मीटिंग पोस्टपोन केली आणि त्यामुळे खरंच सॉरी. ती म्हणते, अहो असू द्या, चालतंच आहे. अभिकडे बघतो आणि मग अक्षय म्हणतो, माझं काहीतरी पर्सनल काम असल्यामुळे मला मीटिंग पोस्टपोन करायला लागली, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ती म्हणते, सर इज ओके, आपण आता पुढचं बोलूया का. अक्षयचं आणि त्या खोट्या माहीचं चर्चा चालू असते. पॅकेजिंग वगैरे, फूड कसं समोरच्या व्यक्तीला द्यायचं, सगळ्या एकाच रेंजमध्ये ठेवायचं. तर अक्षय म्हणते, बघा तुमचं म्हणणं तर मला पटतंय की आता आपलं प्रोडक्ट विकण्यासाठी आपण सगळं पॅकेजिंग सेम ठेवूया, म्हणजे कोणाला कमी जास्त असं काही वाटणार नाही. सगळ्या प्रकारचे लोक एकसारखंच फूड खात आहे असं एक फील होणार मिडल क्लास लोकांना सुद्धा. पण अक्षय म्हणतो, एक पॅकेजिंग वेगवेगळं असलं की एक स्टँडर्ड मेंटेन करतं आणि मग जे स्टँडर्ड लोक आहेत त्यांना असं वाटणार नाही की आम्हाला लो क्वालिटीचं फूड देत आहे, आणि लो क्वालिटीचं फूड देत आहे म्हणल्यावर पॅकेजिंग ऑब्विसली माझ्या मार्केटवर सगळा परिणामच होणार. त्यामुळे आपण आहे त्या वेगवेगळ्या प्रकारे जे त्याच्या लेव्हलनुसार आपण पॅकेजिंग ठेवूया, म्हणजे जे हाय लोक आहेत त्यांनाही असं वाटणार नाही की लो क्वालिटीचं फूड खाऊ घालताय. आणि पॅकेजिंगनुसार जर आपण किंमत ठेवली तर सेलही होणार आणि प्रत्येकाला हवंय त्याचं प्रोडक्टही मिळणार, असं माझं म्हणणं आहे. आता यावर तुमचं कसं म्हणणं आहे. ती माही लगेच उठते आणि त्या रमाचा फोटो घेते आणि हे कोण आहे, तो माझी बायको.
यांच्यासारखं दुसरं कोणी दिसायला असलं तर ती खूप जोर देऊन 2-3 वेळा तेच म्हणते. अक्षय म्हणतो असं कसं शक्य आहे, एकसारखं दिसत असलं. असं म्हणतात की 7 लोक असतात जगात की ती एकसारखी दिसतात. जरी असली तरी अंतरंग आणि बाह्यरंग हे वेगवेगळे असतात. बाहेरून दिसणारा माणूस जरी सेम असला तरी आतमधून जो माणूस आहे, विचार करणं, बुद्धिमत्ता, चालणं, बोलणं, त्याची चांगली वाईट गोष्टी सगळं काही वेगळं असतं. आणि माझी रमा इतकी क्वालिटीची आहे, इतकी वेगळी आहे की तिच्यासारखं दुसरा पॅकच कोणी बनवलेला नाहीये. त्यामुळे दुसरा पीस नाहीच आहे जगात असं म्हटलं तरी चालेल. पण तुम्ही एक्झाम्पल छान दिलंय, मला आवडलंय. अक्षयला असं वाटतंय की ती मुलगी आहे ती एक्झाम्पल देते, पण ते एक्झाम्पल देत नसते, ती रिअल फॅक्ट सांगत असते अक्षयला. अक्षय म्हणतो जरी 2 व्यक्तीसारख्या दिसत असतील तरी आतमधून विचार वेगळे असतात. हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि हेच आपल्या प्रोडक्टच्या बाबतीतही लागू होतं. जरी आतमधलं फूड एक असलं तरी पॅकेजिंग मात्र वेगळी ठेवायला लागणार, कारण प्रत्येक लेवलचा आपला जो खरेदी करणारा व्यक्ती आहे तो लेव्हलनुसार, त्याच्या स्टँडर्डनुसार ती वस्तू खरेदी करणार आहे. आपण आतमध्ये फूड एकाच प्रकारचं देऊ पण पॅकेजिंग मात्र वेगवेगळे देऊ, हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता कळालंय का तुम्हाला काय म्हणायचंय आणि मला काय म्हणायचंय? अभिचं मात्र डोकं दुखायला लागलेलं असतं. नेमकी काय चाललंय अभिला काही कळत नसतं. ती रमा माही जी वेगळी आलेली असते त्यामुळे तो जरा आता शॉकच झालेला असतो. इकडे त्याची मीटिंग चालूच असते पण बाहेर मात्र लगेच रमा येऊन उभी राहिलेली असते आणि सगळ्या गोष्टींचा विचार करते. रमा म्हणते की मी जोपर्यंत मीटिंग चालू आहे तोपर्यंत घरीही थांबू शकत नाही, कारण घरच्या लोकांना असं वाटतं की मीच माही आहे आणि मी जर घरी गेले त्यांना शंका येणार आम्ही 2 वेगवेगळ्या व्यक्ती. त्यामुळे पण मी इथेच थांबायला हवं. पण इथे तरी किती वेळ थांबू, रमाला हा प्रश्न पडलेला असतो. रमा म्हणते सगळ्या गोष्टींचा मला कंटाळा आला, त्या लपवाछुपी करायचा. कधीतरी हे त्यांच्या समोर सत्य यावं अशीच मला आता अपेक्षा वाटतेय, कारण रोजची लपवाछुपी मलाही असह्य झालीय. रमा म्हणते जर मला बघितलंच यांनी तर मी सांगणार की जेवणाचा डब्बा द्यायला आली, म्हणजे काही शंका वगैरे यांना येणार नाही आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. तिथे माहीही आलेली असते आणि रमाही असते. माहीला रमा थँक्यू म्हणते की सगळं काही तू सांभाळून घेतलं, थँक्यू, खरंच माझ्यासाठी खूप करतीये तू. हे बघ माही, तुला इथून पुढे माझ्यामुळे काही त्रास होणार नाही आणि माही वेगळ्या याच्यामध्ये तुला यांना परत भेटायला लागणार नाही. मी पूर्ण काळजी घेणार की परत तुला त्रास होणार नाही आणि माझ्यामुळे खोटं खोटं यांच्यासमोर तुला वागायची वेळ येणार. ही काय म्हटली रमा आणि काय बोलून गेली? रमाला की तिथून निघून गेलेली असती. इकडे मात्र अभि आजीला म्हणतो की वेगळ्याच मुलीला माही म्हणून आपल्या समोर पाठवलं. अभि आजीशी जे बोलत असतो की सिक्रेट वगैरे माही सगळं काही अक्षयने ऐकलेलं असतं. अक्षय म्हणतो काय चाललंय तुझं अभि, जरा स्पष्ट बोलतो का? कोण सिक्रेट लपवतंय, माही वगैरे नेमकी काय बोलतोय ना, मला काही कळत नाहीये, जरा स्पष्टपणे बोल म्हणजे काय ते मला कळेल. आता मात्र अभिला धक्का बसतो की यांनी सगळं ऐकलंय, आता याला काय उत्तर देऊ. आणि अभि आता शांत बसलेला असतो, फक्त आजीकडे बघतो. आता बघूया काय सत्य आहे ते अक्षय जाणून घेतो का, आणि सत्य जर समोर आलं तर रिॲक्शन काय असणार अक्षयची, हे मात्र आपल्याला उद्याच बघायला मिळणार. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.